हा बॅनर बनवायला सांगितलं होतं ना, बनवला ना? हो हा? मग सोसायटी बनवलाय, लावणार कधी? लावायला तर काढलाय की बाहेर. लगा ही रागल मी कसली बाहेर दिसती. रागात मी दाखवू का कसा दिसतो? दाखवू का? काम कर गपचूप. दाखवा जरा बघू. होय शपथ, एक नंबर झाला, एक नंबर झालाय. आता आपल्या देव माणसाला आपल्याला फेमस करायचंय. हा? त्यासाठी आपल्याला जोर लावा लागणार आहे, कळलं का? हा. मी म्हणतोय आपण जोरच्या ऐवजी ताकद लावली तर काय? जोर लावलं मला असं अंगावर पित्त उठल्यावानी उठतं. जोर लावा, ताकद लावा, काय पण लावा, पण आपला देव माणूस फेमस झाला पाहिजे. सगळीकडे आपल्या देव माणसाचे पोस्टर लागले पाहिजे. सगळीकडे म्हणजे कुठं? शाळेमध्ये, देव माणूस, हॉटेलमध्ये, देव माणूस, दवाखान्यात, देव माणूस, मार्केटमध्ये, देव माणूस, मंगल कार्यालयात. विमान मंग्या. याला मारा आता. देव माणूस, देव माणूस, देव माणूस. तुमच्याकडे लय महत्वाचं काम देणार आहे मी. तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे, कळलं? आता त्या व्हिडिओ मध्ये आपला देव माणूस मरणाच्या दारातनं कसा बाहेर आला, त्याने इतर माणसांना कसं जिवंत केलं, लहान मुलांना कसं जिवंत केलं, आणि त्यातल्या त्यात त्यांना दैवी चमत्कार कसा प्राप्त झाला, ह्या सगळ्याचा एकदम सॉलिड भारी व्हिडिओ बनवायचा आहे. हा, ह्याची जबाबदारी तुमच्यावर. हा, प्रत्येकाला प्रत्येकाचं काम कळलंय ना? मग तोंड काय बघत बसलाय? चला कामाला लागा आता. हा, मग ते काम लक्षात ठेवा आता आणि काम करा. चालू आहे ना कॅमेरा? नमस्कार, मी तुमच्या सर्वांचा लाडका पत्रकार झुंजार आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एक तुफान बातमी. तर मी आज तुम्हाला एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे. ती व्यक्ती कोणी साधी सुधी व्यक्ती नाहीये, ती आहे आमच्या गावचं देव माणूस, जिला स्वतः देवानं दृष्टांत दिलेला आहे. आणि लोकांच्या सेवेसाठी या देव माणसानं एका जन्मात 2 जन्म घेतलेले आहेत. तर असा आपला देव माणूस. हा 2 जन्म. अहो आम्हाला तर वाटलेलं आमचा गोपाळ मेला. आपण असं एकदम जिद्द झाला, काहीच कळ ना. अरे काय चाललंय? लय बेकार डाउनलोडिंग होतं. हा, आणि त्यांनी ना आम्हा सगळ्यांना जिवंत केलं. हा, पण तो खरंच मेला होता का असा आम्हा सगळ्यांना प्रश्न पडला. पण तसं नव्हतं, आम्ही परत बघितलं ना, तो खरंच मेलतो आणि परत जीवन झाल्या. अरे जिवंत झालते. आता स्ट्रेचर वरून असं गाबदेशी उठून बसले आणि असं ढगात बघून डोळा असं गार 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 फिरवलं. आणि डॉक्टरला बी जमत नव्हतं, असं त्या बारक्या पोरासनी झटक्यात बरं केलं. पाहिलं तुम्ही, आपल्या देव माणसानं चमत्कारानं मरणाच्या दारात उभं असलेल्या मुलांना बरं केलं, माणसांना बरं केलं. तुम्हाला देखील कुठली अडचण असेल तर फक्त आपल्या देव माणसाचा धावा करा. हा या, तर आपण थेट भक्तांना विचारूया की त्यांना देव माणसाची कशी प्रचिती आली ते. हा दादा, तुम्हाला काय प्रचिती आली देव माणसाची? अहो, आमचा देव माणूस म्हणजे साक्षात देवाचा अवतार आहे. त्यांनी आमच्या गावकऱ्यांच्या समस्या अशा एका मिनिटात सोडवल्या. वा, धन्यवाद. पुढच्या भक्तांना विचारूया आपण. दादा, तुम्हाला काय प्रचिती आली? अहो, देव माणसाची महती सांगावी तेवढी कमीच आहे. अहो, असे कितीतरी चमत्कार आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेत. अहो, जिथं डॉक्टरने हात टेकले होते तिथं आमचा देव माणूसच कामी आलाय बघा. धन्यवाद. चला, हेच आहेत ते देवाचा अवतार, देवदूत, गरिबांचे कैवारी आणि भक्तांचं संकट दूर करणारे आपल्या सर्वांचे देव माणूस बाबा. तुम्हाला देखील तुमचं दुःख, अडचण, संकट दूर करायचे असेल तर आमच्या बाबांना शरण या. आमचे बाबा देव माणूस बाबा. मी काय म्हणतो, अरे ते आपण भंडारा करायचं ठरवलंय, पण ते आचार्याला फोन केला का नाही कुणी? ए आता मी टेन्शनच घेऊ नका. अरे मी सगळी सोय केली. कुमार आचारी बुक केला डायरेक्ट. अरे भंडाराचं कसलं जेवण बनवत होते बाबा, एक नंबर. पण मी काय म्हणतो, भांडाऱ्यास तिथं माझं जर चहाची टपरी लावली तर कसं वाटतंय? म्हणजे एकदा आलेलं पब्लिक पुन्हा इकडे यायलाच नको. या बस. ए काबड्यांनो, हे काय? हा? बघा भंडारा महाप्रसाद, गोपाळच्या नावानं महाप्रसाद भंडारा. कोणाला विचारलं तुम्ही? त्यात काय विचारायचंय? हा? यो म्हणला. हा, मी ऐकलं. मी कधी म्हणलंय? नाही आयुष्य मी नाही म्हणलो. काय हे काय म्हणतात? आप्पा जाऊ द्या ना.
म्हणजे आता देव माणूस फक्त आपल्या घरच्या पुरता नाही राहिलाय, सगळ्या भक्तांचा झालाय. हा, आणि भक्त कधी देवाला काय द्यायचं म्हणलं विचारतात थोडी देवाला, नाही. तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आता आपल्या इथं गर्दी बघा फक्त कशी होती. जेवण दे बघा. अरे ते जाऊ देत, पण भक्त काही देतात की नाही? केळ हा? म्हणजे ते भक्त देतात ना, फळ, केळ, सफरचंद, अननस, फणस, नारळ, लय काय काय देतात आप्पा. असं दान धर्म करत असतात आप्पा. आता तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आता फक्त तुम्ही जरा नियोजनाचं मनावर घ्या, मग गर्दी बी बघा आणि दान बी बघा. मी हा तुझ्या बापानं काय गठूळ ठेवलं काय माझ्याकडे? तुमचं तुम्ही बघा, ते काय घालायचं तू गोंधळ घाला, मला सांगायला लागली. सारखंच काय बापाव जायचं असतंय मग. गोपाळनं त्याच्या आईला नक्की सांगितलं असणार पैसे दागदागिने कुठं ठेवले ते. रणजी विचार. फुलत आहे काम करते होय ग तू. बाई तिकडे बाहेर बघितलं का, गोपाळच्या दर्शनाला लोकांची रांगच रांग लागली. अगो गर्दी काय कमी व्हायचं नावच घेईन बघ. होय की, आता ती समधी देवाचीच कृपा आहे बघ, आणि माझ्या गोपाळचं पुण्य आहे. तर ग बाई लोक काय म्हणतात माहिती का, बाहेर म्हणतात की गोपाळ ना देवाचा अवतार आहे, देवाचा. त्याचा जय जयकार काय करत्यात, आणि बाई त्याला हारतुर काय घालत्यात, आणि ना काय म्हणतात माहिती का, ताट दे. हा ते म्हणतात का गोपाळ महाराज आहे, आणि कसलं दान मिळतंय, दानात काय मिळतंय, सोनं चांदी दाग दागिने पैसा अडका समद काय ग. हा ग बाई की ग, आता हे बघ समजा गावातल्या लोकांनी गुण आलाय आणि त्याचा अनुभव आलाय म्हटल्यावर श्रद्धेने टाकते ती. बाई मी तर म्हणते असं दान यायला पाहिजे, असं दान यायला पाहिजे. म्हणजे मला म्हणायचंय का पंचक्रोशीतल्या लोकांना त्याचा गुण अनुभव आला पाहिजे. हा वय ग फुला ताई, एवढं सगळं घरामध्ये येतंय, कुठं ठेवत असेल गो गोपाळ. हा नाही म्हणजे आई म्हणून त्यानं तुला काही सांगितलं असेलच ना. हे बघ रंजे, ते काय मला माहित नाही, आणि जरी त्याने मला सांगितलं असतं ना तर मी आज तुला काही सांगितलं नसतं. आणि रंजे जेव्हा बघावं तेव्हा तुझा पैशावरच कसा डोळा असतो ग. काय बोलते तू, माझा पैशावर डोळा वय ग. बाई हित्त लक्ष्मी स्वतःच्या पावलानं चालत येते म्हणून विचारतीये. मी काय दरोडेखोर लुटारू वाटले वय ग तुला लगेच लुटून न्यायला. तुझा काय भरोसा नाही बाई, जागा कळली ना ते बी लुटून न्यायला कमी करणार नाहीस. तुला काय ऐकून घेते म्हणून लई बोलू नको बर का, मी काय तसली बाई वाटले वय ग तुला. या गावातल्या लोकांना डोसकी नाही हेच खरं आहे. तुम्हाला काय झालं एवढं तापायला, काय झालंय. बाहेर भंडाऱ्याची तयारी चालली, गोपाळच्या नावाने भंडारा घालायचं म्हणतात. भंडारा म्हणजे जेवण असणार की. हा तुला जेवणा पलीकडे काय सुचत नाही का? त्या भंडाऱ्याचा खर्च कोण करणार? माझा बाप करणार का तुझा बाप करणार? कशाला लागतोय तुमचा आणि माझा बा, हिता हाय की घरामध्ये बाबा गोपाळ बाबा. हा आता तेच करतील की सगळा खर्च. आता एवढं उत्पन्न येतंय म्हणल्यानंतर, म्हणजे दान दक्षिणा येते एवढी, मग तेच करणार खर्च. आता ते कुठे ठेवतात हे त्याची आई आपल्याला सांगत नसली म्हणून काय झालं. करा खर्च करा, उडवा पैसा. हा अजून पैसा हातात येत नाही तोपर्यंत उडवायला सुरुवात झाली. चांगलं बापाकडे जबाबदार दे म्हणत होतो, पण नाही. आता बाप काय पैसे घेऊन पळून जाणार आहे तवा. अहो असं काय करताय. अहो महाराजांनी सगळ्यांचं भलं केलंय, तुम्ही पण भीमाबद्दल विचारा की त्यांना काहीतरी. माझं महाराजांशी बोलणं झालंय, त्यांनी खात्री दिली की विवाहाच्या पत्रिकेतला मंगळ दूर होणार आणि तिचं लग्नही होणार.